जय हिंद, नमस्कार. मी संकेत कांगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या विक्ट्री जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. तर बघा, आपण जे पॉलिटीचे लेक्चर्स चालू केलेले होते त्याच्यामध्ये आजचं आपलं चौथं सेशन असणार आहे. आणि या चौथ्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला आपल्या भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजेच प्रस्तावना बघायची आहे. तरी पहिले जे आहे हे एक उद्देशिका होती, मग ही प्रस्तावना झाली. हे कशाप्रकारे झालं हे सर्व आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात प्रथम एक पॉईंट क्लिअर करा की जी आपण ही उद्देशिका म्हणतो, ही उद्देशिका म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचं बुक बघतो तर त्या बुकमध्ये जे आहे एक सर्वात पहिले जे येतो तो येतो एक इंडेक्स येतो. आणि इंडेक्स म्हणजेच काय असतं आपलं मराठीमध्ये, त्यालाच आपण मराठीमध्ये अनुक्रमणिका म्हणतो. आता ही जी क्रमणिका म्हणा किंवा इंडेक्स म्हणा, याचं काम काय असतं, तर त्या बुकमध्ये असलेले सर्व कंटेंट दाखवणं किंवा त्या बुकमध्ये असलेले सर्व जे आहेत म्हणजे त्या बुकमध्ये काय काय इन्क्लूड केलेले टॉपिक आहेत हे दाखवणं. म्हणजेच त्या पुस्तकाचा एक ओव्हरव्ह्यू जो आहे, हा जो आहे ती अनुक्रमणिका किंवा तो इंडेक्स वाचल्यानंतर जे आहे हे आपल्याला येत असतं. ते बघा, तशीच आपली भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणा किंवा प्रस्तावना म्हणा जी आहे, हे आपल्या भारतीय संविधानामध्ये जे आहे हे आलेले पॉईंट जे आहे हे दर्शवत असते. तर बघा, याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय बघायचं आहे, तर बघा याच्यामध्ये आहे हे जे आहे हे आपल्या भारतीय संविधानाची काय आहे, प्रस्तावना आहे. तर बघा, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. तर बघा, हे एवढे जे वर्ड्स आहेत जे मी अंडरलाईन केलेले आहेत, हे आपले आजचे काय असणार आहेत, मेन वर्ड्स असणार आहेत. तर हेच जे वर्ड्स आहेत हे आपल्या भारतीय संविधानाचं जे आहे एक मोटिव्ह दर्शवतात किंवा आपल्या भारतीय संविधानाची जी आहे हे वास्तव्य दर्शवत असतात. तर बघा, याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट काय आहे, तर बघा आपल्याला याची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची आहे. तर बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत असताना आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की ज्यावेळेस संविधान सभेची स्थापना झाली, संविधान सभेची जी दुसरी बैठक होती 13 डिसेंबर 1946ला, त्या दिवशी काय झालं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय आणलं, उद्दिष्टांचा काय आणला, ठराव आणला. तर उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय, तर उद्दिष्टांचा ठरावाचं कार्य एकच होतं की भारतीय संविधान सभेला जे आहे हे एक दिशा देणं किंवा त्याला संबोधित करणं की भारतीय संविधान हे कशावर आधारित असणार आहे. आता पुढे जाऊन काय झालं, 26 जानेवारी 1947ला संविधान सभेने हा ठराव काय केला, एकमताने जो आहे मंजूर केला. आता एकमताने मंजूर केला याचा अर्थ काय, तर बघा, ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचं जे मतं बघत असतो त्याच्यामध्ये काय असतं, एक बहुमत असतं, एक मेजॉरिटी ऑफ वोट्स असते, एक मायनॉरिटी ऑफ वोट्स असते, आणि हे जे आहे असतं एकमत. एकमत म्हणजे काय, याला कुठल्याही प्रकारचा जो आहे हा विरोध झाला नाही. काय झालं, याला कुठल्याही प्रकारचा विरोध याला झाला नाही. आता विरोध झाला नाही म्हणजे जे संविधान सभेमध्ये सर्व मेंबर्स होते त्यांनी जे आहे ते सर्वांचं मत एकच होतं की हा जो उद्दिष्ट ठराव आहे यालाच आपण आपल्या भारतीय संविधानाची काय करू, प्रस्तावना जे आहे हे घोषित करू किंवा अंगीकृत करू. तर बघा, जागतिक संविधानाचा प्रभाव काय आहे, अमेरिकन संविधान जगातील सर्वात प्रथम अमेरिकन राज्यघटनेने प्रस्ताविकेसह सुरुवात केली. भारताने ही संकल्पना अमेरिकेकडून घेतलेली आहे. अमेरिकन राज्यघटनेने जे आहे ते सर्वात प्रथम जे आहे प्रस्तावना जी आहे हे तयार केली होती आणि तेच अनुसरून आपल्या भारतानेही अमेरिकेकडून घेतलेली आहे. म्हणजेच अमेरिकेकडून घेतलेली आहे म्हणजे काय घेतलेलं आहे, फक्त संकल्पना घेतलेली आहे. प्रस्तावना जी आहे हे अमेरिकन संविधानाची जी आहे ते एक्झॅक्ट जी आहे हे घेतलेली नाही. बघा, फ्रेंच राज्यक्रांती काय सांगते आपल्याला, फ्रेंच राज्यक्रांती सांगते आपल्याला प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तिन्ही आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीतून जे आहेत हे स्वीकारलेले आहेत.
ज्यावेळेस आपण फ्रेंच रिव्होल्युशन हिस्ट्रीमध्ये बघत होतो त्यावेळेस आपण बघितलेलं आहे, त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला हा पॉईंट सांगितला होता की भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जी आहे हे या फ्रेंच रेव्होल्युशनमधून घेतलेलं आहे. बघा पुढचा पॉईंट काय असणार आहे आपला. पुढचा पॉईंट बघा, प्रस्ताविकेचे चार मुख्य घटक काय आहेत. एक आहे संविधानाचा अधिकार स्त्रोत. बघा, संविधान आपली सर्व सत्ता भारताच्या जनतेकडून प्राप्त करते. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो, वी द पीपल ऑफ इंडिया. आपण सुरुवात कशी करतो प्रस्तावनेची, आपण सुरुवात करतो आम्ही भारताचे लोक म्हणा किंवा नागरिक म्हणा, इथून आपल्या प्रस्तावनेची काय होत असते, सुरुवात होत असते. त्यानंतर काय आहे, भारतीय राज्याचे स्वरूप. भारत कसा आहे, सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि प्रजासत्ताक आहे. तर बघा, हे जे आहेत हे काय झालं, ह्या सर्व टर्म्स काय दर्शवतात, ही भारताची जी आहे ही सोशल, आपल्याला म्हणता येईल की भारताची एक जी सामाजिक रचना म्हणा किंवा सोशल स्ट्रक्चर जे आहे हे दर्शवतात. आणि तिसरं काय आहे, संविधानाची उद्दिष्टे. सर्व नागरिकांना काय आहे, समान न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे. आता न्यायाचे जे 3 प्रकार सांगितलेले आहेत ते आपल्याला पुढे बघायचेच आहे. स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे. तदनंतर काय आहे, समता आहे, तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळणारी जी समान दर्जाची संधी आहे ती आहे. आणि बंधुता आहे. बघा, चौथा पॉईंट काय आहे, संविधानाने स्वीकृतीची तारीख. आता संविधानाची स्वीकृतीची तारीख काय आहे, 26 नोव्हेंबर 1949. अंगीकृत व अधिनियमित करण्याची तारीख. म्हणजेच बघा, ही जी 26 नोव्हेंबर आहे, 26 नोव्हेंबर 1949ला काय झालं, आपलं भारतीय संविधान पूर्णपणे तयार झालं. आता पूर्णपणे तयार झाल्यानंतर हे लागू कधी करायचं, तर लागू करण्यासाठी जे आहे 30 जानेवारी 1950 जी डेट आहे ही घेण्यात आली. 26 जानेवारी 1950 जी डेट आहे ही आपल्याला कशासाठी घेण्यात आली, संविधान पूर्णपणे लागू करण्यासाठी. पण 26 नोव्हेंबर ज्यावेळेस जी 26 नोव्हेंबर तारीख आहे यावेळेस भारतीय संविधानाचा जो आपल्याला म्हणता येईल कलम 1, 2, 3, 4, 6, 8, 10 आणि 311 अशा प्रकारच्या बऱ्याचशा कलमा ज्या आहेत, जवळपास 15 ज्या कलमा आहेत काय केलेल्या होत्या, लागू केलेल्या होत्या. आता एकमध्ये काय आहे, एकमध्ये भारताची संकल्पना आहे, भारताचं नाव असेल किंवा भारताचे जे सीमा क्षेत्र असेल आणि राज्यांचे सीमा क्षेत्र असतील ते आहेत. 2 मध्ये नागरिकत्व आहे. अशा प्रकारचे जे पार्ट आहेत हे काय करण्यात आले, लागू करण्यात आले. 3 मध्ये आपल्याला माहिती आहे आपले हक्क आहेत. तर बघा, अशा प्रकारचे पार्ट जे आहेत हे 26 जानेवारीच्या आधीच जे आहे हे लागू करण्यात आले होते. बघा, आता भारतीय संविधानाची जी उद्देश दर्शवणारे जे शब्द आहेत ते बघा, त्याच्यामध्ये काय आहे, सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे सोवरिंग. आता सोवरिंग म्हणा किंवा सार्वभौम म्हणा, याचा अर्थ काय होतो, भारत कोणत्याही परकीय देशावर अवलंबून नाही किंवा कोणत्याही देशाचे डोमिनियन म्हणजेच मांडलिक नाही. भारत अंतर्गत आणि बाह्य बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे आता काय झालं की भारतीय संविधानाचा जो हा सार्वभौम शब्द आहे हा आपल्याला सांगतो की भारत आता जो आहे हा ब्रिटिश राजवटीखाली राहिलेला नाही. भारत आजपासून आपले सर्व निर्णय जो आहे ते स्वतः घेणार आहे. जे आतील निर्णय असतील किंवा बाहेरील निर्णय असतील. 1949 मध्ये भारताने राष्ट्रकुल कॉमनवेल्थचे सदस्यत्व स्वीकारले किंवा UNOचे सदस्यत्व स्वीकारले असले तरी त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा येत नाही. आता काय केलं भारताने, जे कॉमनवेल्थ होतं म्हणजेच UNO युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व जे आहे हे जसेच्या तसेच जे आहे हे राहू दिले.
पण याचा अर्थ असा होत नाही की भारत जो आहे हा अजूनही जो आहे हा ब्रिटिश राजवटीखाली आहे. हे जे आहे हे संविधानामध्ये जे आहे हे स्पष्टपणे जे आहे लिहिण्यात आलं होतं. बघा दुसरं काय आहे समाजवादी सोशलिस्ट. तर बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 हा शब्द मूळ राज्यघटनेत नव्हता, तो 1946 मध्ये जोडला गेला. आता या शब्दामुळे जे आहे थोडासा गोंधळ उडतो की जी भारतीय जी राज्यघटना आहे ही पहिल्यापासूनच सोशलिस्ट होती, पण प्रस्ताविकेमध्ये म्हणा किंवा प्रस्तावनेमध्ये म्हणा हा जो शब्द आहे हा ॲड केलेला नव्हता. तो 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आला, ॲड करण्यात आला. आता लोकशाही समाजवाद म्हणजेच काय, भारताने साम्यवादी समाजवाद ऐवजी लोकशाही समाजवाद जो आहे हा स्वीकारला. हा मार्क्सवाद आणि गांधीवादाचा मिलाफ असून गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. आता बघा याच्यासाठी हा पॉईंट समजण्यासाठी तुम्हाला पहिले जो आहे हा मार्क्सवाद काय असतो हा समजून यायला हवा. जे मार्क्सवाद आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की याच्यामध्ये मार्क्सवादामध्ये आणि गांधीवादामध्ये फरक एवढा आहे की मार्क्सवाद सांगतो सर्वांना जे आहे हे सर्व समान देण्यात यावं. जर बघायचं झालं तर आपल्या इकडे जर एक सिंपल उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे जर 10 एकर शेती असेल तर माझ्या गावामध्ये जे आहे सर्वांकडे जे आहे ते 10 एकर शेती देण्यात यावी. हा जो झाला हा जो आहे हा मार्क्सवाद झाला. पण गांधीवाद काय सांगतो, गांधीवाद सांगतो की सर्वांना जे आहे स्वातंत्र्य देण्यात यावं, पण कोणावरती कुठल्या प्रकारचं जे आहे हे बंदी नसायला हवी किंवा कमावण्याची म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची जी आहे ही दडपशाही नसायला हवी. हे जे आहे हे गांधीवाद सांगतो. तदनंतर पुढे बघा, पुढे काय आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष सेक्युलर. आता सेक्युलर काय सांगतो, हा शब्द सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीनेच काय करण्यात आलेला आहे, ॲड करण्यात आलेला आहे. आता काय आहे पश्चिमेकडील नकारात्मक धर्मनिरपेक्षतेऐवजी भारताने सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे. म्हणजेच सर्व धर्मांना राज्यात समान संरक्षण व सन्मान मिळतो. आता हे कशामध्ये आहे, कलम 25 ते 28 मध्ये जे आहे ते दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजेच आपल्या मूलभूत हक्कांमध्ये जे आहे हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय, आता धर्मनिरपेक्ष जर बघायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की सर्वांना आपापला धर्म जे आहे ते बाळगण्याची जी आहे ही संविधानाने सूट दिलेली आहे. आता जर तुम्हाला जर तुमचा धर्म जर बदलायचा असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला काय आहे कुठल्याही प्रकारची जी दडपशाही म्हणा किंवा तुमच्यावरती धर्म बदलण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा धर्माची जी कार्य असेल ते करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जी आहे बंदी लावता येत नाही. अशा प्रकारचे जे अधिकार आहेत ते कोणी दिलेले आहेत आपल्याला, ते भारतीय संविधानाने दिलेले आहेत. आता लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही. भारतामध्ये संसदीय अप्रत्यक्ष लोकशाही आहे जिथे जनतेचे प्रतिनिधी सरकार चालवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलेलं आहे बघा, राजकीय लोकशाही ही जोपर्यंत सामाजिक लोकशाहीवर आधारित नसेल तोपर्यंत ती टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाहीत स्वातंत्र्य, समता व बंधुता समाविष्ट असते. बघा आता जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये लोकशाही जो प्रकार आहे हा कसा आहे, हा अप्रत्यक्ष लोकशाही आहे. म्हणजेच आता जर बघायचं झालं तर काही काही देशांमध्ये लोकशाही कशी असते, लोकशाही अशी असते की लोक ज्यावेळेस म्हणतील आम्हाला जो आहे आमचा जो नेता बदलायचा आहे किंवा आमचा PM बदलायचा आहे त्यावेळेस तो बदलला जातो. पण आपल्या इकडे कसं होतं, आपल्या इकडे दरवर्षी म्हणजेच दर 5 वर्षांनी जे आहे हा जो टेन्युअर चेंज होतो आणि जे काय आहे रिइलेक्शन होऊन जो आहे हा नवीन PM म्हणा CM म्हणा किंवा सर्व जे नेते आहेत हे बदलल्या जातात. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जर कुठलीही सत्ता जर जास्त वेळ चालत असेल तर ती जी आहे हे आपोआप लोकशाहीकडून कशाकडे जाते, हुकुमशाहीकडे जाते. म्हणून एक गोष्ट गरजेची आहे की कुठलीही सत्ता जी आहे ही फार 10 ते 15 वर्ष चालायला हवी. त्याच्यानंतर जे आहे त्याला एक वेळेस तरी पलटी द्यायला पाहिजे. बघा
प्रजासत्ताक म्हणजेच काय, रिपब्लिक. हा शब्द काय सांगतो, ब्रिटिश सारख्या वंशपरंपरागत राजेशाहीऐवजी भारताचा प्रमुख राष्ट्रपती हा 5 वर्षासाठी अप्रत्यक्षपणे जनतेकडून निवडला जातो. तसेच राजकीय सार्वभौमत्व जनतेत निहित असते. आता बघा, आता ब्रिटनमध्ये काय आहे, वंशपरंपरागत राजेशाही आहे. आता राजेशाही म्हणजे कशी, तिथं PM आहे, पण जे आपल्या भारतामध्ये जे राष्ट्रपती पद आहे तसंच तिकडला जो राजा असेल किंवा राणी असेल हे कसे चालत आहे, ही वंशपरंपरागत चालत आहे. पण आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती आपण बघितलेला आहे का वंशपरंपरागत आहे? नाही. आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती कसे आहेत, दर 5 वर्षांनी ज्यावेळेस इलेक्शन होतात, इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपले लोकप्रतिनिधी राज्यसभा म्हणा लोकसभा म्हणा, ज्यावेळेस या राज्यसभा लोकसभेमध्ये जातात त्यावेळेस एक मिनिट, आता बघा, आपला जो प्रजासत्ताक आहे रिपब्लिक, आता ब्रिटनसारख्या वंशपरंपरागत देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं की राजेशाही जी आहे हे चालत आहे. म्हणजेच काय, तिथं जे आहे PM आहे, सर्व मंत्रिमंडळ जे आहे जे परंपरागत सर्व आहे, वंशपरंपरागत जी गादी चालू आहे ती चालूच आहे, पण तिथं PM CM सर्व आहे. पण आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे राष्ट्रपती जे पद आहे हे सर्वोच्च पद जे आहे हे ग्राह्य धरलं जातं. आता जर बघायचं झालं तर राष्ट्रपती फक्त आपल्याकडे जे आहे हे नाममात्र देशाचे जे आहेत हे हायेस्ट पॉवर आहेत, पण PM कडे जे आहे हे सर्व अधिकार आपल्याला बघायला मिळतात. पण राष्ट्रपती सुद्धा आपल्याकडे जे आहे दर 5 वर्षांनी इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जातात त्यावेळेस तिथं जे आहे राष्ट्रपती पदासाठी जे काय आहे इलेक्शन होतं. आता याची प्रोसेस कशी आहे बघा, हे राष्ट्रपती पदासाठी जी प्रोसेस आहे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, सर्वात प्रथम जे आहे प्रत्येक पार्टी म्हणा किंवा जे सर्व तिथं बसलेले आहेत त्याच्यामधून काय होतं, जे आहेत स्वतः व्हॉलेंटिअर करून किंवा लोकांनी किंवा आपल्या प्रतिनिधी जे आहेत हे कुठल्या तरी व्यक्तीला जे आहे ते पाठिंबा देतील. आता तो व्यक्ती काय करेल, तो व्यक्ती 35,000 एवढी जी रक्कम आहे हे काय करेल, त्याच्यामध्ये काय करेल, डिपॉझिट करेल आणि तदनंतर त्याचा राष्ट्रपती पदासाठीचा जो आहे हा अर्ज भरेल. हा अर्ज भरल्यानंतर काय होतं, तिथं आपण निवडून गेलेले लोकसभेतील आणि राज्यसभेतील प्रतिनिधी जे आहेत हे तिथं मतदान करतात आणि त्यांचं मतदान झाल्यानंतर काय होतं, आपल्याला जे आहेत हे नवीन राष्ट्रपती मिळतात. बघा पुढचा शब्द काय आहे, सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. बघा, जात धर्म लिंग वंश या आधारावर कोणत्याही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे आणि मागासवर्गीय घटकांची स्थिती सुधारवणे. आता आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की जात धर्म लिंग वंश यांच्यावरती जो भेदभाव होत होता तो आता जो आहे हा कुठेतरी कमी झालेला आहे, पण संपुष्टात आलेला अजूनही नाही. हा कमी व्हावा किंवा हा बंद व्हावा यासाठी काय देण्यात आलेलं आहे, आपल्याला सोशल जस्टिस जे आहे हे देण्यात आलेलं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे जी चातुर्वर्ण व्यवस्था होती ती जर मोडायची आहे किंवा ती चातुर्वर्ण व्यवस्था संपुष्टात आणायची आहे तर त्यासाठी काय होतं, त्यासाठी आपल्याला बघायला मिळेल की सर्वांना जे आहे सर्वांना बघायचं झालं तर जे दलित वर्ग असेल त्याच्यामध्ये जे आहे हे प्रामुख्याने 4 वर्ग होते. एक क्षत्रिय होता, दुसरा ब्राह्मण होता, तिसरा सर्वसामान्य होता आणि चौथा काय होता, एक दलित वर्ग होता. आता या दलित वर्गाचे जे हाल होते हे आपण TV सिरियल्स म्हणा किंवा जे आपण ऐकतो हे त्याच्यापेक्षाही खराब होते. पण त्यांचा जर सामाजिक दर्जा जर वाढवायचा असेल किंवा त्यांची जी सामाजिक दर्जा जर सुधारायचा असेल
तर काय करावं लागेल, त्यांना एक संधी द्यावी लागेल, त्यांना सामाजिक जे आहे हे न्याय पाहिजे. आणि लिंग, आता आता आपल्या भारतामध्ये कुठेतरी जो आहे हा लिंगावरती होणारा भेदभाव म्हणा किंवा पुरुष व महिला यांच्यामध्ये होणारा भेदभाव जो आहे हा कुठेतरी थोडासा कमी झालेला आहे, पण अजूनही संपुष्टात आलेला जो आहे हा आपल्याला बघायला मिळत नाही. तदनंतर काय आहे, आर्थिक व राजकीय न्याय. आर्थिक न्याय काय आहे, संपत्ती व वितरणातील विषमता दूर करणे. हा पाठ आपण कुठून घेतलेला आहे, हा रशियन राज्यक्रांतीमधून घेतलेला आहे, म्हणजेच रशियन रिव्होल्युशनमधून जो आहे हा घेतलेला आहे. आता राजनैतिक न्याय काय आहे, सर्व नागरिकांना समान राजकीय हक्क व मतदानाचा अधिकार. आता बघा, आपण ज्यावेळेस इलेक्शन्स आपल्या भारतामध्ये कंडक्ट होतात दर 5 वर्षांनी, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं की जे आहेत तेच आपल्याला सर्व प्रकारचे नेते जे आहेत त्याच्यामध्ये बघायला मिळतात. कुठला हिंदूचा नेता असेल, कुठं शीखचा नेता असेल, कुठं जैनचा नेता असेल. आणि तसंही आपल्या भारतामध्ये आता आपल्याला बघायला मिळतं की जे पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहे हे कसं झालेलं आहे, ते कास्ट बेसिसवरती जास्त जे आहे अवलंबून झालेलं आहे. कास्ट बेसिसवरती म्हणा किंवा रिलिजियस बेसिसवरती जे आहे हे जास्त बेस झालेलं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला राजनैतिक न्याय जो आहे हा देण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार असेल, सर्वजण जे आहेत हे आपापल्या लोकप्रतिनिधीला काय करतात, मतदान करतात. पुढे काय आहे, पुढे बघा पुढे बघा स्वातंत्र्य, लिबर्टी आपल्याला जे आहे देण्यात आलेली आहे. 5 प्रकारचे स्वातंत्र्य जे आहेत हे आपल्याला देण्यात आलेली आहेत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. आता बघा, विचार आता असा आहे का, तुम्ही कुठला जर विचार करत आहात तर तो विचार कोणी थांबवू शकतं नाही आहे. त्याचं स्वातंत्र्य जे आहे हे आपल्याला आहे. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. आता अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य कशा प्रकारे आहे, तर तुम्हाला जर कुठलेही पॉलिटिकल स्ट्रक्चर म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचा जर तुम्हाला जर ती आवडत नसेल किंवा तुम्हाला कुठल्याही जर गोष्टीवरती जर तुमचे विचार मांडायचे असतील तर तुम्ही ते विचार मांडू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी अडवणार आहे का, त्याच्यासाठी तुम्हाला कोणीच अडवणार नाही आहे. बघा, हे स्वातंत्र्य अमर्याद नसून त्यावर मूलभूत हक्कांनुसार राष्ट्रबंधने आहेत. म्हणजेच काय, आता जर तुम्हाला बोलण्याचे स्वातंत्र्य जर दिलेले आहे तर तुम्ही असं आहे का, तुम्ही भारतविरोधी भारतविरोधी नारे देसान, भारताविरुद्ध बोलसान. जर तुम्ही जर भारताविरुद्ध नारे देताना किंवा भारताविरुद्ध कुठलेही आपल्याला काय म्हणता येईल विचार किंवा तुमची जे भाष्य असेल हे करताना जर आढळून आले तर काय होतं, तुमच्यावरती जे हे कारवाई करण्यात येते. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जर भारताविरोधी जर कुठलेही कार्य करताना आढळून आले तर तुमची भारताची नागरिकता जी आहे ती संपुष्टात येऊ शकते. बघा, समता, इक्वॅलिटी, दर्जा व संधीची समानता. नागरी समानता आपल्याला बघायला मिळेल कलम 14 ते 18 मध्ये आपल्याला मिळालेली आहे. आणि राजकीय समता कलम 325 ते 326 मध्ये आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये काय असेल, मतदार यादी व सार्वत्रिक मतदान जे आहे हे राजकीय न्यायामध्ये येतं. आणि नागरी समता म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना संधी असेल किंवा त्याच्यामध्ये आपण बघतो जे आपण त्याला काय म्हणतो, फिक्स सीट्स ऑफ एव्हरी कास्ट जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतं. आर्थिक समता कशामध्ये दिलेली आहे, कलम 39 मध्ये DPSPs मध्ये. तर बघा, आता आर्थिक समतेमध्ये काय येतं की जर बघायचं झालं तर जे कुठली जर प्रॉपर्टी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला म्हणता येईल की कुठल्याही प्रकारची जर वाटणी असेल तरी कशा प्रकारे होते, इक्वली होते. जर इक्वली जर होत नसेल तर तुम्ही कशामध्ये जाऊ शकता, कोर्टामध्ये जाऊ शकता. हा जो पार्ट आहे हा पहिले जो आहे हा तुमच्या मूलभूत हक्कामध्ये ठेवण्यात आलेला होता कलम 32 मध्ये. पण काय करण्यात आलं, तो पार्ट कलम 32 मधला काढून जो आहे हा DPSPs मध्ये म्हणजेच तुमच्या कशामध्ये टाकण्यात आला, हा न्यायामध्ये टाकण्यात आला. तर बघा, बंधुता, फ्रॅटर्निटी, बंधुभाव वाढवणे ही भावना, एकच नागरिकत्व, सिंगल सिटिझनशिप आणि मूलभूत कर्तव्यांद्वारे कलम 51A जोपासली जाते. आता बघा, सिंगल सिटिझनशिप
आता सिंगल सिटिझनशिप कशी, आता सर्वांचं जे आपलं सिटिझनशिपचं जे प्रमाण आहे ते म्हणजे काय, आपलं आधार कार्ड. हे कोणाचं बघितलेलं आहे का तुम्ही? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणून निघालेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ केरला म्हणून निघालेलं आहे. नाही, ते निघते कसं, त्याच्यावरती एकच दिसेल तुम्हाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच काय, हे आपली सिंगल सिटिझनशिप झाली. आता तुम्ही तेच जर अमेरिकेमध्ये गेले, ज्या अमेरिकेमध्ये 14 कॉलनीज आहेत, आता ज्या USA च्या 14 कॉलनीज आहेत, आता त्या 14 कॉलनीजमधली जी प्रत्येक कॉलनी आहे तिचं जे सिटिझनशिप आहे ते वेगळं आणि USA चं जे नागरिकत्व असेल ते वेगळं. अशा प्रकारे काय होतं, अशा प्रकारे तिथं USA मध्ये जे आहे हे 2 नागरिकत्व तुम्हाला मिळतात. बघा पुढचा पॉईंट काय आहे. आता जे घटनातज्ञांची मते बघा, NM पालखीवाला यांनी काय म्हटलेलं आहे, प्रस्ताविका म्हणजे संविधानाचे ओळखपत्र, म्हणजेच काय, आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता पुढे काय आहे, डॉक्टर KM मुन्शी यांनी काय म्हटलेलं आहे, प्रास्ताविकता ही आमच्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची राजनैतिक कुंडली आहे, म्हणजेच काय, पॉलिटिकल हॉरोस्कोप आहे. पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलेलं आहे, प्रस्तावना हा संविधानाचा अत्यंत मौल्यवान भाग असून संविधानाचा आत्मा म्हणजेच काय, सोल आहे. आता पुढे बघा, सर एर्नस्ट बकर यांनी काय म्हटलेलं आहे, प्रस्ताविकेचे कौतुक करतानाही आपल्याला प्रिन्सिपल ऑफ, यांनी काय, प्रिन्सिपल ऑफ स्कूल्स, यांचं जे स्कूल होतं प्रिन्सिपल ऑफ स्कूल्स अँड पॉलिटिकल थेरी 1951च्या पुस्तकाच्या सुरुवातीला जे आहे भारतीय प्रस्ताविकेचे उद्दिष्ट ठराव जे आहे हे घेतले. म्हणजेच त्यांनी काय केलं, त्यांचं जे बुक होतं जे प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी, याच्यामध्ये काय केलं त्यांनी, त्यांच्या पुस्तकाची सुरुवात जी आहे भारताच्या प्रस्तावनेने जी आहे ही केली. तर नंतर बघा, आता या आपली जी प्रस्तावना आहे याच्यावरती झालेले खटले बघा, की बेरुबारी युनियन खटला बघा 1960. या सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यावरती निर्णय काय दिला, तर प्रस्ताविका ही संविधानाचा भाग नाही, ही केवळ घटनाकारांचे विचार समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. पण याचा तुम्हाला निकष काय लक्षात ठेवायचा आहे, सुरुवातीला कोर्टाने प्रस्ताविकेला संविधानाचा भाग मान्य करण्यास नकार दिला होता. कधी? 1960च्या केसमध्ये. पण ज्यावेळेस 1973चा केशवानंद भारती खटला आला त्याच्यामध्ये बघायला वेळेस कोर्टाने जो त्याचा जुना निर्णय होता रद्द केला आणि काय केलं, प्रस्ताविका जी भारतीय संविधानाचा भाग आहे हे मान्य केलं. याचं तुमचं निकष काय येईल, की प्रस्ताविका ही संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग मानली जाते. म्हणजेच काय, जी आपली प्रिएम्बल आहे ही जी आहे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आता बघा LIC ऑफ इंडिया खटला बघा 1995चा, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला, ही प्रस्ताविका भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे आता काय झालं, की जे आपल्या जो सुप्रीम कोर्टचा निर्णय होता त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल, त्यांनी सांगितलेलं आहे की प्रस्तावना ही इंटिग्रल पार्ट जी आहे हे आहे, प्रस्ताविका संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे संविधानाची प्रस्तावना जी आहे हे संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे जे आहे सुप्रीम कोर्टने मान्य केले. त्याच्यामध्ये तुम्ही जो आहे हा केशवानंद भारती खटला जो आहे हा लक्षात ठेवा. याच्यानंतर हा जो 73ला खटला झालेला आहे, याच्यानंतर 76ला जी घटना दुरुस्ती झालेली आहे ती याच खटल्याला अनुसरून करण्यात आलेली आहे. बघा कुठली घटना दुरुस्ती होती ती, 42वी घटना दुरुस्ती 1976. तर बघा कलम 368 आणि मूलभूत संरचना सिद्धांत,
केशवानंद भारती खटला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 368 अन्वये प्रास्ताविकेत दुरुस्ती केली जाऊ शकते, परंतु तिचा काय आहे मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर बदलले जाऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडेफार काही जर बदल करायचे असतील तर ते बदल करता येतात. भारतीय संविधानाचा म्हणा किंवा प्रस्तावनेचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे याच्यासोबत कुठलाही जो आहे हा छेडछाड करता येणार नाही. आता 42व्या घटना दुरुस्तीने आपल्याला बघायला मिळेल कुठले शब्द जे आहेत भारताच्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आले. तर जे आहे एक समाजवादी असेल, सोशलिस्ट, दुसरा काय आहे सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष, तिसरा आहे इंटिग्रिटी म्हणजेच एकात्मता. हे 3 शब्द जे आहेत हे जोडण्यात आले. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जी 42वी घटना दुरुस्ती आहे हिला काय म्हटलं जातं, हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे म्हटल्या जातं. बघा पुढे काय आहे, पुढे बघा प्रस्ताविकेचे कायदेशीर स्थान व मर्यादा. बघा न्यायप्रविष्ट नाही म्हणजेच काय नॉन जस्टिसेबल आहे. म्हणजेच प्रस्ताविकेतील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही किंवा न्यायालयाद्वारे ती सक्तीने लागू करता येत नाही. म्हणजेच केवळ प्रस्ताविकेचा आधार घेऊन कोणताही कायदा रद्द किंवा लागू करता येत नाही. म्हणजेच काय होतं काय आता प्रस्ताविका जे आहे हे काय दर्शवते, हे फक्त आपल्या भारतीय संविधानाचा जो आहे हा एक इंडेक्स म्हणा किंवा अनुक्रमणिकेसारखं जे आहे हे काम करते. आता बघा दुसरं काय आहे, सत्तेचे स्रोत किंवा बंधन नाही. प्रस्ताविका ही विधिमंडळाच्या म्हणजेच लेजिस्लेचरच्या सत्तेचा स्रोत नाही आणि विधिमंडळाच्या अधिकारांवर बंधनेही घालत नाही. आता जे लेजिस्लेचर आहे आपलं जे विधिमंडळ म्हणा किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो कायदेमंडळ म्हणू शकतो. विधी या शब्दाचा अर्थच काय होतो कायदा होतो. आता जे विधिमंडळ आहे याचं कार्य काय आहे भारतामध्ये, याचं कार्य आहे कायदा तयार करणे. आता कायदा तयार करत असताना भारतीय संविधानाची प्रस्तावना जी आहे ते कुठल्याही प्रकारचं बंधन जे आहे त्यांच्यावरती जे आहे घालत नाही. म्हणजेच विधिमंडळावरती कुठल्याही प्रकारचं बंधन घालत नाही. बघा पुढचा पॉईंट काय आहे, याच्यामध्ये आलेले शब्दांचे जे क्रम आहेत हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, कारण की हे एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात. बघा शब्दांचा क्रम जो आहे हा सर्वात पहिले कुठला शब्द येतो तर सार्वभौम येतो, तदनंतर समाजवादी येतो, तदनंतर धर्मनिरपेक्ष, त्याच्यानंतर लोकशाही आणि प्रजासत्ताक. आता त्याच्यानंतर न्यायाचा क्रम काय आहे, न्यायाचा पहिलं न्याय कुठलं मिळतं तर ते सामाजिक, दुसरं आर्थिक आणि तिसरं राजनैतिक. आणि याचे प्रकार किती आहेत, न्यायाचे प्रकार प्रस्तावनेमध्ये फक्त 3च प्रकार जे आहेत ते दिलेले आहेत. स्वातंत्र्याचे 5 प्रकार जे आहेत ते दिलेले आहेत. त्याचा क्रम बघा, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. हे जे 5 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा कोणत्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला काय झालं अंगीकृत करण्याची तारीख आहे. आणि 26 जानेवारी 1950 ही कशाची आहे, ही अंमलबजावणी करण्याची तारीख आहे. आता ही 26 जानेवारी का घेण्यात आली तर बघा 26 जानेवारी 1930ला आपल्याला बघायला मिळेल कधी 26 जानेवारी 1930ला काय करण्यात आलेलं होतं, ज्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन होतं लाहोर अधिवेशन. या लाहोर अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळेल जो आहे हा पूर्ण स्वराज दिवस मला जो आहे साजरा करण्यात आलेला होता. कोणता दिवस, संपूर्ण स्वराज दिन जो आहे हा साजरा करण्यात आला होता. त्यामुळे जे आहे ही तारीख आपलं भारतीय संविधान लागू करण्याची तारीख घेण्यात आली. तर नंतर काय आहे हा जो क्रम आहे किंवा जे कुठकुठल्या राज्यक्रांती म्हणा किंवा घटना दुरुस्ती आहेत हे तुम्ही हा पॉईंट वाचून घ्या, कारण की हा एक्झाममध्ये वारंवार
विचारण्यात आलेला आहे. आणि हा पॉईंट आपला जो आहे, हा जे आजचं लेक्चर झालेलं आहे त्याची एक समरी जी आहे ही एक चार्ट स्वरूपात जी आहे दिलेली आहे. बघा, उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू यांनी कधी मांडला? 13 डिसेंबर 1946ला. आणि घटना दुरुस्ती व कलम बघा 26 जानेवारी 1947ला काय करण्यात आलं? स्वीकार करण्यात आलं. परीक्षेचा मुख्य मुद्दा प्रस्ताविकेचा प्रमुख आधार जो आहे हा उद्दिष्ट ठराव बनला. स्वातंत्र्य, समता व बंधुता बघा हे कुठून घेतलेलं आहे? आपण हे फ्रेंच रिव्होल्युशनमधून घेतलेलं आहे, म्हणजेच राज्यक्रांतीतून घेतलेलं आहे. प्रस्ताविका आणि मूलभूत हक्क जे आहे त्याच्यामधून घेण्यात आलेले आहेत. याचा एका परीक्षेमध्ये तुम्हाला काय आहे तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तुमचा सामाजिक व राजकीय जर क्षमता तुम्हाला विचारण्यात आली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीचा जर उल्लेख केला तर तुमचा कुठं ना कुठं 1-1.5 मार्क जो आहे हा वाढणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय बघा रशियन क्रांतीमधून घेण्यात आलेलं आहे. आता प्रस्ताविका व DPSP म्हणजेच कलम 39 जे आहे हे रशियन राज्यक्रांतीला जे आहे अनुसरून घेण्यात आलेलं आहे. आता तर नंतर बघा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 42वी घटना दुरुस्ती 1946ने भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेलं आहे. आणि ही घटना दुरुस्ती कधी झाली होती? तर हे कुठल्या सरकारच्या याच्यामध्ये झालेली होती? तर इंदिरा गांधी यांच्या सरकारच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेली होती. तर बघा पुढचा पॉईंट काय आहे? हा चार्ट जो आहे हा झालेला आहे. आता बघा हे आजचं आपलं लेक्चर झालं. पण बघा जे हे 3 शब्द आहेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, या 3 शब्दांवरती आपल्याला दर 2 वर्षांनी किंवा लास्ट इयर म्हणजेच लास्टली आपल्याला 2021मध्ये कशामध्ये UPSC प्रीमध्ये जो आहे याच्यावरती प्रश्न जो आहे हा आलेला आहे. UPSC प्रीमध्ये जो याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो आहे हे 3 शब्द लक्षात ठेवा. आणि हे कधी घेण्यात आले? तर 42व्या घटना दुरुस्तीने घेण्यात आले. आणि केशवानंद भारती खटल्याचा जो याच्यावरती पडलेला परिणाम आहे हा सुद्धा तुम्ही काय करा जो या लक्षात ठेवत चला. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.